जय शिला जय शंभूला बघा काय सगळे बघा मुंबईवाले येतात मित्रांनो, ह्यो खंय बघता आणि खंय चालता त्याचो त्याका मेळ नाही हल्ला रे सगळा. आपण वैभववाडी सोडून पुढे येलात ना की हो असो विषय हा बघा. नुसता माती टाकून बर करून घेतल्याने हा आहे का. तर कशाच मित्रांनो, नमस्कार. मजेत ना, मजेतच राहा पाया. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या मालवणी युट्यूब चॅनलवर. चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघणार आहे जे गणपतीवाले स्पेशली जे चाकरमानी येतले तर त्यांना कसो रस्तो गावतला. जर ते मुंबईच्या रस्ता सोडून जर या रस्त्याने येतात पुन्हा मार्गे तर त्यांना कसो रस्तो गावतलो ना, आता आम्ही तुमका या व्हिडिओ दाखवतलो आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुमका एक अंदाज येईल की कसो काय तुमका रस्तो मिळतलो. आता कोल्हापूर पासून म्हणजे आता आपण कोल्हापूरला चाललो आहे. तर कोल्हापूर आता घाटाच्या पायथ्याशी आहोत आपण, अजून चेकपोस्ट आलेलं नाही. आकडीच आता पोलीस चौकी. आधी मोबाईल खाली करते कारण मी ड्रायव्हिंग करतोय ना. बघा इथे तुम्हाला पोलीस चौकी बघायला मिळेल. तुम्ही जेव्हा गणपतीत नाही येत असता हा एक तुमची चेकिंग होतेली. सकाळच्या इलाज तर नाही व्हायची. काय करताय आणि सुरू होताच तुमका भरपूर खराब रस्तो मिळतलो ह्यो. आता भरलेलो आपण याच्यात पाऊस पडलो ना की सगळा जातला कारण माती आणि त्या मोठे मोठे दगड टाकून तो भराव गेलेलो. आणि आमच्या जरा ड्रायव्हर का बरा नाही तो बघा झोपलो. सगळा भराव मातीत टाकलेलं आहे बघा. ह्यो असं जातलो नंतर पाऊस पडलो की ह्यो गेलो. माती राहता डांबार राहत नाही. आता चला इथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊया, गाडी थांबूया, ड्रायव्हरला उठूया कारण तुम्हाला जरा व्यवस्थित दाखवायला मिळायला पाहिजे ना. आपण गाडी साईडला लावतोय. चिखल बघा काय तो. ते बघा इथे आपण पोचलेलो आहोत. सगळं पाय सरागतं तेवढं चिखल वरती. ब्रेक बिक दाबशाल तर सांभाळू ना. सगळं चिखल आहे. काय झालं आता बघा खाली. कारण हे चिखल कसलं माहिती आहे, माती म्हणून भर टाकलाय नाही ना, डांबरापेक्षा जास्त टिकणार आता टाकलेला तर त्याच्यामुळे सगळीकडे चिखल झालेलो असा. तर चला बघूया आता घाट कसं होतं तुमका दाखवतोय. अगदी आज हा सोमवार, तर सोमवारची शूटिंग करतोय मी आणि ही आज आम्ही लवकर येतलो मागे त्याच्यामुळे ही संध्याकाळी टाकतलं आहे मी शूटिंग. तर गणपतीत जर तुम्ही येताच हे 2 दिवसाआधीच घाट चालू झालं. फक्त 2 दिवस झालेत घाट चालवून, कारण पूर्ण 10-15 दिवस घाट बंद होतो कारण दरड वगैरे भरपूर कोसळलेले. पूर्ण बेकार अवस्था होती घाटाची. तर बघूया काय सुधारणा झाली. आता तुम्ही विचार करताच नाही ह्या घाटाने यायचा की फोंडा घाटा. फोंडा घाट पण काय तोच विषय आहे, वरती खाली सगळीकडे खराबच आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याकडे खैचोच असो रस्तो नाही की ज्याने तुम्ही सुखकर प्रवास करून गावा घेऊ शकतास. तर जा हा तर बघूया ह्याची कंडिशन कितपत ती दाखवते तुमका. व्हिडिओ बघित राहा.
मित्रांनो आपण आता निघालो आहे ना बघा, ड्रायव्हरचं आदान प्रदान झालेलं आहे आणि तुमचं दाखवतंय आता पुढच्या रस्त्याची कंडिशन काय आहे. व्हिडिओ सगळं बघा, येताच ना या रस्त्यात तर नक्की बघा व्हिडिओ. तो घाट सुरुवात होता ह्यो पॅच नेहमीच खराब असता, तो कधीच चांगला नसता. मोबाईल का स्टेडी मोड लावलेलो तरी पण जर हलताना मोबाईल तर समजून जावं काय विषय. सगळं चिखल हे बघा. परत थोडं चांगलं पॅच मिळतो बघा. घाट त्यातल्या त्यात मागच्या वेळी आम्ही जेव्हा प्रवास केलेला 15 दिवसाआधी तेव्हा ठीक होतो. तर आता जो ह्यो घाटमध्ये दरड वगैरे कोसळली त्याच्यानंतर आता काय त्याची अवस्था ना ती आता तुम्हीच बघा. कारण 2 दिवसाआधीच घाट चालू झालेलो, म्हणजे तुमका लेटेस्ट व्हिडिओ मिळता काय कंडिशन असतली ती घाटाची. बघा मस्तपैकी तुम्ही वरती बघू शकता कसं धोक्या पडलेला आता. आणि ह्यो मधलो रस्तो ना मित्रांनो खरंच चांगला आता चांगला जा बघा. हे पण जरा कोसळलेला आपण साफ केलेला आणि संजय सांगतोय दरड तर कोसळलेलीच पण रस्तो पण तो पण खचलेलो पूर्ण, मग त्याच्यामुळे तो एवढं वेळ गेलो. तर आज आम्ही इथनं घराडे जाताना संजो पण त्याच्या घराडे सांगतो आणि मी पण माझ्या घराडे सांगतले की शेकोजीची पिशवी आपण जी पाठ शेकताव आपण हे शेकताव तर ती पिशवी मस्त की गरम पाणी करून ती भरून ठेवा, कारण आमका त्याची गरज लागणारच कारण घाटातले रस्ते को मद्देनजर रखते हुए हमने ये डिसीजन लिया है. हा बघा ह्यो जुनो रस्तो ह्यो पहिलो म्हणजे खालचो खचान केवढं इलो होतो बघा. आणि वरती तुम्ही बघू शकता गगनगिरी महाराजांचा मठ आहे हा इथे, पण तो पूर्ण धुक्यामध्ये आहे. दुसरी लेअर मारलेली होती या रस्त्यावर पण ती पण रवली नाही. हा बघा वरती मठ आहे मित्रांनो, इथे बरोबर धुक्यामध्ये आहे तो. पण घाट वाटता एक नंबर मस्तपैकी हिरवोगार घाट. जर वरती धुक्या नसत तर आपण ड्रोन उडवतला समजलं पाहिजे ना रस्त्याची कंडिशन काय आहे ती. तर त्याच्यासाठी ही खटपट चाललेली आहे. पण फोंडा घाटात ना मित्रांनो अंतर वाढता उगाच तरी नाही संजय. आकडी पण पडल्या हा बघा आहे ना इलेला सगळा वावत. मस्त पैकी धुक्या बघा. दाखवते वरना दाखवते डायरेक्ट आहे ना वाईच दाखवण्यापेक्षा वाळू बिडी सगळा पडलेला असता असा वर्ष. बघा या नवीन बांधून घेतलेला आहे आपण गेलेला खचान. काम करणारे डंपर जागेवर ह्या बघा हे आपण बांधून घेतलेला आणि हे सर्वे करतात की काय ह्या कायदा बघा मित्रांनो. हे दगड फक्त रस्त्यावर होते ते बाजूक करून ठेवलेले ते बघा आहे ना कोसळलेली आहे ही दरड. मोठे एसटी वाले वगैरे ना बघित राहत नाही. खड्डे बिड्डे आहे त्यांच्यासाठी सगळे रस्ते सारखे. कारण कालच मेवनो इलेलो अकडी एसटी तो सांगा होतो ही सुसाट गाडी म्हणता. बघा हा कसा कोसळून गेला आता बघा. चला आता जवळ येईल.
आहे ना वरणार असतो ना आहे ना गाडी खाली पडलेली कट्टड तोडून झोपेत गेलो की कसो गेलो काय माहित. वरच्यावर ना खाली हो का संजो पण सांगता लॉरी गेलेली डायरेक्ट खाली कोंडा घाटात. आज मस्तपैकी वातावरणात ड्रोन उडूया. मागच्या वेळी आम्ही ड्रोन उडवला आणि तो उडालोच तो खालीच येत नव्हतो. म्हटला झाला आता आणि दुःखी आहे वरती गेलो की खाली आम्ही दिसतच नव्हतो. हे बघा या मेन वळण ना युटर्न ना पूर्ण पण रस्त्याची काय अवस्था बघा या बघा काय बघा. आता इथून कोल्हापूर आहे 55 किलोमीटर, पंढरपूर 255. मुजावर ही बघा ही आमच्याकडे येत गाडी. बहुतेक शिरगाव दादा बिदा मिळून येणे जाता. बोर्ड लावून ठेवला रस्ता खचलेला आहे. वाहने सावकाश चालू आणि खाली बघा मस्तपैकी धुक्या. आपल्या जागेवरच घे. आणि तुमका आता मस्तपैकी नजारे दाखवत आहे जा गगनबावडा घाट ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ना. बघा ते हय नाही ना खचला हयच गाडी लावशील नाही तर. चला तुमका काहीतरी दाखवते. या बघा माझ्या मागे काय आहे आणि ह्याच बघूसाठी बरेच लोक ह्या पॉईंटवर थांबतात. आपण मी तुमका दाखवतो 1 मिनिट बघा. आता तुम्ही जो ड्रोन शॉट बघितला असतो तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट मध्ये कळवा. आणि आता आपण जाताना काय माहिती आहे उडुपीमध्ये पोटपूजा करू कारण जाम भूक लागलेली आहे मित्रांनो भरपूर. आणि आता बघूया तिथे काय संजय काय घेतोय मी काय घेतोय बघूया. तर चला भेटूया उडुपीमध्ये. आणि ड्रोन शॉट आवडलं ना तर नक्की लाईक करा आणि एक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमच्या सबस्क्राईब करण्याची आमच्या लई गरज आहो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. बाकीच्यांका पण बघू दे ड्रोन शॉट आपलो गगनबावडा घाट ह्या सोमवारी कसो दिसत होतो. तर चला आपण आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटच्या तिथे आलेलो आहोत. ते पुढेच लाव ना सगळे नको काय लावता. इथे आपण गाडी पार्क केली आणि चला आता आपण उतरतो आहे आणि जातो आहे नाश्ता करायला. मी घेतली आहे मिसळ पाव आणि संजयने घेतलाय मेदूवडा. तो एक येता एक वाटीचा चालता. तर आता आम्ही इथे नाश्ता करून घेतो. तुम्ही म्हणा उडुपी रेस्टॉरंटमध्ये येऊन असा कोण घेता कारण मागच्या आम्ही मेदूवडे घेतलेले ना ते जरा त्यांनी फेल घालवलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं मिसळ पाव खाऊया. बरोबर आहे हे बघा. चला नाश्ता संपून घेतो आणि पुढच्या रस्त्याची कंडिशन तुमका दाखवते काय ती. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला
आणि आता निघता. इथे जर तुम्ही मिसळपाव घेताय ना थोडीशी गोड असते पण वेगळी चव असते. तुम्हाला माहीत आहे ना इकडची मिसळ जरा वेगळे असतात चवी. मुगाची ही होती उसळ तर खूप भारी होता. आणि हे बघा एक कॉफी घेतली आहे. ही बघा एक कॉफी घेतली आहे कोल्ड कॉफी लॅटे कोल्ड. तर बघूया कशी आहे ती पहिल्यांदाच घेतली आहे. तर हे बघा गाडी आपण तिथे पार्क केलेली आणि हा आहे आपला उडपीचा परिसर. चला निघूया पुढे काय प्रकाश पडलेलो रस्त्यावर तो. चला आता ओपन केली आपण. क्रीम बेल म्हणून कंपनी आहे कोणती तरी. बघूया कशी टेस्ट आहे. आहे छान आहे. किती रुपये आहे? 15 रुपये. कॉफी सांगितलं लागतं मेन म्हणजे. चला आता आम्ही आहे ना निघाला. बघा काय सगळे बघा मुंबईवाले इले. मुंबईवाले येतात मित्रांनो ह्यो खंय बघता आणि खंय चालतात येतो त्याकात मेळ नाही बघा. अकडचो रस्तो लय खराब झालो म्हणतात खालच्यापेक्षा. म्हणजे आपलं जो घाट सोडल्यानंतर ना तरळ्यापर्यंत रस्तो ना त्याच्यापेक्षा कोल्हापूर ते गगनबावडा रस्तो लय खराब म्हणतात. तसं बघू गेलास ना घाट तुमका 70% नाही म्हणशाला चांगलोच घाट काय प्रॉब्लेम नाही. तर आमचा कसा एक सामानाची गाडी येतं ना ते सांगतात की वरती म्हणतात लय खराब झालं. पण आता आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघतो कितपत खराब झालं. कारण आम्ही बघणार तेव्हा तुमका सांगणार ना. उगाच कोणाचं तरी ऐकून आम्ही सांगणार नाही तुमका. बघा म्हणजे खड्ड्यात झाडा लावतो तेवढं तर खड्डो हाच झाडाक लावतो. मांड लावू शकतो आपण. माती आणि दगड घालतात ना ती माती जाता व्हावा आणि दगड राहतात शिल्लक आमच्या गाडीचे टायर फोडून. बरोबर अशी टोकावरती येऊन राहतली दगडाची आहे. आताच नाश्ता केला रे आणि तुमचे आपोआप कॅलरीज बर्न होतात. काय करूची गरजच नाही. आल्ला रे सगळा आपलं ना खालचं लय बरं म्हणावं. मग काय या रस्त्याचा. मुंबईत ना तुम्ही कोल्हापूर पर्यंत ना मस्त येशाल सुसाट एक्सप्रेस हायवे. जेवढे सुसाट येशाल ना त्याच्या दुप्पट स्लो तुम्ही अकडी येतलास. काय झालं आता बघा. आणि कोल्हापुरात ना तुम्ही गगनबावडा साईड का योग निघालास ना तर बिंदास स्पीड पकडून चालू नका. कधी अचानक खड्डो येत ना समाधान नाही तुमचं. गाड्यांची वाट माणसांची वाट. बघा हे साखर कारखाना होता आम्हाला दाखवते तुमका. बघा गार हवा मित्रांनो. आणि हे आहेत आपले रस्ते. संजय जरा हळूच नाश्ता जिरलेलो. कॅलरीज सगळ्या बंद झालेल्या आहेत आपल्या. ट्रक बघायचे मित्रांनो असे असे आडवे व्हिडिओ होतो. आकाशाचा कलर भारी वाटतं बघा. मस्त असा पावसाचे ढग काही दिसत नाही. पाठ दुखाक लागली सध्या. काय तुम्ही बघू शकता म्हणजे एवढे छान रस्ते तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही जे तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे कसं आहे बघा म्हणजे ऑफ रोडिंगच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना तर हे म्हणजे लडाख म्हणजे लडाख काय आहे याच्या पुढे.
मोबाईल तुमका किती पण असू द्या स्टेडी मोड, काय विषय नसता तो स्टेडी मोड, एक अफवा ही स्टेडी मोड म्हणजे. तुका थोडं थोडं अंदाज येत हय गाडी कशी वाकडी होता ती, असा म्हणायचं. आणि मोबाईलला काय आहे या ही गायची गाडी, कोल्हापूर पणजी. एस टी वाले बिंदास हा मित्रांनो, एस टी वाल्यांका हे खड्डे बिड्डे काय नसतं, त्यांच्यासाठी फक्त तो एक्सप्रेस हायवेज असता. मग तो खैचोही रस्तो असू दे. कायला काय म्हणजे काय बोलतं तर समजत पण नाही माका. मॉडर्न बस आलेली आहे. काय मित्रांनो काय तरी काय रे बाबा. काय या संजय मोबाईल पडलो सांगते हळू की म्हटलं माझ्या हातांना सटकता काय था बघा. हे रस्त्यावर तुम्ही बोटीत बसलेल्याची पण मजा घेऊ शकता. हे वल्लव यार, तिसरो गिअर टाकलेलं तरी आता मागासपासून दुसरोनी पहिलो गिअर त्याच्यावरच चालला. तिसरो गिअर हा, चौथं टाकू देणारच नाही तर आपल्या. काय आहे हा मी आणि काय हा बघा भात लावलेला आणि त्या आतमध्ये उजगावनं उभ्या केलेला बघा, म्हणजे पक्षी बिक्षी घाबरा गोय म्हणून. आहे सरळ असला तर तुमका दाखवेन ना काहीतरी. आणि तो त्या साईड का ऊस हा ऊस. काही पण ड्रोन उडवले असते पण आपल्याला लेट झाला. आणि लेट कशामुळे झाला तर तुमका माहिती आहे, रस्त्यांमुळे. आणि जास्त करून ना आता आपल्या खाली कोकणात ना चिरो येऊन लय कोल्हापुरात आणलं जातं. आणि त्याच्यामुळे सगळे मोठे मोठे गाडी होत ना या गगनबावडा घाटाने येतं. आणि मोठे जास्त गाडी मेन वाहतूक ही गगनबावडा घाटानच होता ट्रान्सपोर्टची. त्याच्यामुळे रस्तो ना तो चांगलोच करू गयो. निदान चला घाट आता दरडी कोसा तर ते नैसर्गिक आला तो खराब होता, पण एक घाटाच्या वरचो आणि खालचो रस्तो तर तुम्ही चांगलं करूच शकतास. तेवढा तरी लोकांना समाधान. आणि तुमचं काय दाखवू मी आता काय करतोय माहिती, मी स्वतः अनुभव घेतोय. कोल्हापुरापर्यंत जातोय आणि तुमका सांगतोय की कितपत आता जो तुमका सांगितलंय घाट कसो आपलं 70% चांगलो घाट हा. खाली पण 2-3 पॅच आहेत जे खराब आहेत, बाकी रस्तो मस्त. पण हय वरती चाळण झाली रस्त्याची, चाळण अक्षरशः चाळण झालेली आहे रस्त्याची. लय वाईट अवस्था. हा पण मुंबई गोवा हायवेपेक्षा हे चांगलो हा, एवढं तर मी नक्की सांगू शकतोय. कारण मागच्या थोड्या दिवसापूर्वी संजयने प्रवास केलेला रायगडपर्यंत ना रे, अलिबागला गेलेला तो. तर काय रस्तो एकदम समजून जा तुम्ही पण, तुमच्या पण माहितीच असलेलो. बरेच त्याचे फोटो वगैरे सगळा इलेला इंस्टाग्राम म्हणा फेसबुकवर बरेच फोटो लोकांनी शेअर केले रस्त्याचे. काय तर शेअर करा पण आम्ही रस्तो बनवणार नाही. तर बघा मित्रांनो, आता ही अशीच परिस्थिती. आम्ही निघाल्यापासून 3rdच्या वरती गेअर टाकलेलोच नाही. तर चला मी पोचतोय आधी आणि तरी तुमका सांगतोय की कितपत योग्य आहे रस्तो तो. तर भेटूया तिथे पोचल्यावर. कोल्हापुरात बाप्पा बाग असे विकूक ठेवलेले आहेत ते. आणि जस्ट आपण आता कोल्हापुरात पोचतो आहोत. तरी संजय किती वेळ लागलो आपल्या? पावणे तान अकडनं ना बावड्यात ना. बावड्यात किती वाजता होतो आपण? 8:30. तर मित्रांनो 8:30 वाजता आम्ही बावड्यात होता आणि आता बरोबर वाजले 10:30. 2 तास आमका लागले 55 किलोमीटर पार करू. मॉप खड्ड्यात मॉप खड्ड्यात माझ्या बोलण्याच्या ह्याच्यावरनं समजत असतात. लय हालत बेकार झाली. पाठ गाडीत बसान दुखा लागली पाठ. कारण तुमका
माहीतच पिकअप आणि सस्पेन्शन वगैरे नसतात तर पाटे असतात. त्याला बेकार दुखायला लागली हो. आणि शेकूची पिशवी तयार ठेव, लय दुखता. तर चला मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे मुंबईवरून येणारे आहेत त्यांना समजू देत की रस्ता कसा आहे. म्हणजे ते मनाची तयारी करून येतील कुठे कुठे हे आहेत, काय आहे, कोणत्या भागात जास्त कट आहे. तर मी तुम्हाला मित्र सांगू शकतो, बावडा ते कोल्हापूर फक्त 40 ते 45% रस्ता चांगला आहे, बाकी पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल 5व्या 4थ्या गेअरवर गाडी टाकून येईल कोल्हापूर सोडून, तर अजिबात शक्य नाही. एक तर तिसरा नाही तर दुसरा गेअर बस, त्याच्याशिवाय तुम्ही गाडी चालूच शकत नाही. मध्ये असा कोणता सलग असा पॅच नाही की जो चांगला आहे. म्हणजे ती दोन 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 त्याच्यावर सगळीकडे खड्डे. चला, हाच एक उद्देश होता हा व्हिडिओ बनवायचा की जेणेकरून तुम्हाला समजेल हा रस्ता कसा आहे. तुम्हाला प्रवास करताना म्हणजे कोणताच रस्ता आपला चांगला नाही ना, मुंबई गोवा हायवे ना कोल्हापूर ना फोंडा घाट, कारण फोंडा घाट पण सेम परिस्थिती आहे. आता मित्रांनो व्हिडिओ इथेच संपवतो. व्यवस्थित प्रवास करा, सांभाळून प्रवास करा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया, जय सद्गुरू. बघा याचा घाटाचा मेन वळा ना, तर ट्रक अडकलो बघा, चढत नाही. लांबडो आहे ना जास्त, त्याच्यामुळे चढत नाही तो बघ. आणि छोटा हत्ती पण अडकलो, आणि छोट्या हत्तीमुळे तो अडकलो की काय. पण तिने बाहेरना टर्न नाही कशाक मारल्या. हे असे ना मूर्खासारखे करतात ना, तो चलता तो दिसतात एका ट्रक, ह्याका लय गाय झालेली. केवढं आतो बघा ट्रक मित्रांनो. बाबा माझ्या त्याचा पाठचा चाक पण वळता या बघा. 2 टायर ते वळत, आता थोडीशी मागे सोडीत. बघा दोन्ही टायर वळतात. राजस्थान यांचा आकडी बघा, हे बघा आकडी खाऊ पिऊ देतात वाटतं, त्याच्यामुळे जमा झाली आता यात. कसली त्यांना घाई झालेली असते एवढी पुढे जाऊची. काय उभं राहिला बघा.